उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडूंची चर्चा होणार आहे। आंदोलन न थांबवता मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते। तर उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडूंची चर्चा होणार आहे। बच्चू कडू ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा नागपुरात धडकलेला आहे आणि मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। अशामध्ये बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा केली जातीये। शिष्टमंडळ सुद्धा आलं होतं आणि आता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संजय शेंडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। संजय, काय सांगाल? मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडूंची चर्चा होणार असल्याचं कळतंय। आता शिष्टमंडळ आलं होतं, या शिष्टमंडळ आणि बच्चू कडूंमध्ये नेमकी काय चर्चा झाली? हो, निश्चितच बच्चू कडूंचं जे आंदोलन होतं ते हैदराबाद मार्गावर होतं, राष्ट्रीय महामार्गावर होतं आणि त्यामुळे समृद्धी मार्गाने हैदराबाद मार्ग जो आहे तो पूर्णपणे जाम झालेला होता आणि हायकोर्टाने याच प्रकरणात स्वतः दखल घेऊन आजच्या आज 6 वाजेपर्यंत हा मार्ग जो आहे तो खाली करण्याचे आदेश जे हायकोर्टाने दिले होते। त्यामुळे बच्चू कडू यांनी तो मार्ग त्या ठिकाणाहून बदलला आणि नागपूरच्या दिशेने निघाले होते, ज्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे त्या ठिकाणी। आणि त्याच दरम्यान या ठिकाणी खरं तर 4 वाजताची वेळ जे राज्याचे 2 मंत्री जे आहेत आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर हे या शिष्टमंडळाला भेटणार होते। मात्र जवळपास मोर्चा झाल्यानंतर मोर्चा जेव्हा बच्चू कडू यांचा जागा सोडल्यानंतर बच्चू कडू जेव्हा नागपूरच्या दिशेने निघाले त्यावेळी मात्र पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल हे 2 मंत्री त्यांच्यासोबत बोलले। त्यानंतर बच्चू कडू यांनी आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कर्जमाफी करणार आहात का हे मुख्यमंत्र्यांकडून आधी विचारून घ्यावं, तरच आम्ही चर्चेसाठी तयार आहोत। त्यावर यापैकी आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर जे आहे ते बाजूला जाऊन मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना चर्चेसाठी बोलवलेलं आहे। बच्चू कडू यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत देखील चर्चा केलेली आहे आणि मी चर्चेला जावं की न जाऊ नये यावर कार्यकर्त्यांनी सांगितलं की चर्चेला जावं, मात्र आंदोलन जे आहे ते आंदोलन सुरूच राहील। ज्या ठिकाणी बच्चू कडू यांनी आंदोलन जे कॉटन रिसर्च सेंटरच्या बाजूला जे मैदान आहे त्या ठिकाणी बच्चू कडू यांचं आंदोलन होणार होतं। खरं तर त्या आंदोलनाला देखील आतापर्यंत सरकारने परवानगी दिलेली नव्हती, मात्र त्या ठिकाणी त्यांनी पेंडॉल वगैरे टाकलेले आहे। त्या ठिकाणी आता हे कार्यकर्ते जे आहे आज ही संपल्यानंतर त्या ठिकाणी आंदोलन करतील। बच्चू कडू आणि त्यांचे शेतकरी नेते जे आहेत राजू शेट्टी असतील, रविकांत तुपकर असतील, अजित नवले आहेत, वामनराव चटप आहेत, हे सगळे नेते जे आहेत किंवा यापैकी काही नेते हे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील आणि चर्चेतून काय मार्ग निघतो। आणि बच्चू कडू यांनी हा देखील इशारा दिलेला आहे की जर कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही तर वापस येऊन लगेच रेल रोको आंदोलन ते करणार आहे देशभर। बरोबर आहे संजय। त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, तोडगा निघणार का आणि कर्जमाफी होणार का ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। धाराशिवमध्ये अंतर्गत रस्त्याच्या विकास निधीवरून वाद पाहायला मिळतोय। भाजप कार्यकर्त्यांकडून धाराशिवमध्ये बॅनरबाजी पाहायला मिळते। बॅनरच्या माध्यमातून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे। तर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। धाराशिवमध्ये पक्षप्रवेश करतो असं सांगून पालकमंत्र्यांकडे भीक मागून धाराशिवचा विकास निधी थांबवण्याचा प्रयत्न करणारा असं म्हणत या बॅनरच्या माध्यमातून खासदार ओमराजे निंबाळकर यांना डिवचण्यात आले। आणखी एक मोठी बातमी आहे। गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर कडाडून टीका केली आहे। विरोधकांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलंय। मुंबईत 1 नोव्हेंबरला याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येऊन मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। मनसे प्रमुख राज ठाकरे हे सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत आणि याच मोर्चाला विरोध करण्यासाठी गुणरत्न सदावर्तेंनी डीसीपी प्रवीण मुंडे यांची भेट घेऊन निवेदन दिलंय। दरम्यान राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत सदावर्तेंनी टीका केली आहे। हा लबाडांचा मोर्चा आहे। इतरांना जसे कायदे लागू असतील त्यांना जो नियम तोच नियम राज, उद्धव आणि शरद पवारांच्या मोर्चाला असेल असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आणि त्यांनी विरोधकांच्या मोर्चावरून टीका केली आहे। हा ढोंग्यांचा मोर्चा आहे, हा लबाडांचा मोर्चा आहे, हा बहुरुपयांचा मोर्चा आहे, हे फसवा फसवीचा मोर्चा आहे। आणि म्हणून ह्या ढोंग्यांनी जे आहे इतरांना ज्याप्रमाणे कायदे लागू आहेत त्यांना जो नियम आहे तो शरद पवारच्या मोर्चाला, उद्धवच्या, राज ठाकरेच्या मोर्चाला असला पाहिजे। ते हे काही कायद्यापेक्षा मोठे नाहीत। आझाद मैदान ठिकाण ठरवून दिलेलं आहे उच्च न्यायालयाने,
त्याच्या व्यतिरिक्त मोर्चा दुसरीकडून निघू शकत नाही आणि जर कायद्याचा भंग करणार असतील तर तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। याकरिता आज आम्ही माननीय डीसीपी झोन 1 मुंडे साहेबांना, त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना, त्याचबरोबर राज्य सरकारला जे आहे आम्ही तक्रारी दाखल केलेल्या आहेत। यानंतर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। सोयाबीनला प्रति क्विंटल 5,328 रुपये आधारभूत किंमत जाहीर झाली आहे। यावर्षी 18,50,000 क्विंटल सोयाबीन खरेदी करणार असं रावल यांनी सांगितलेलं आहे। तर यंदा सोयाबीनचं 75 लाख क्विंटल इतकं उत्पादन होऊ शकतं असंही रावल म्हणाले। मोबाईलवरील नवीन ॲपच्या माध्यमातून सोयाबीन विकता येणार आहे। तर कापूस खरेदी नोंदणी 1 सप्टेंबरपासून सुरू केली आहे असंही जयकुमार रावल यांनी सांगितलंय। यावर्षी कापसाला प्रति क्विंटल 8,110 रुपये भाव देणार असं पणन मंत्र्यांनी म्हटलेलं आहे। तर मुगाला हमी भाव यंदा प्रति क्विंटल 8,768 रुपये असेल आणि यंदा उडदाचा हमी भाव 4,800 रुपये असेल असंही जयकुमार रावल म्हणाले। आणखी एक मोठी बातमी आहे। राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत वाचनाचे आदेश देण्यात आले। वंदे मातरम निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याचं निमित्त साधून हे आदेश देण्यात आले आहेत। 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये वंदे मातरम गायन केलं जाणार आहे। या गीताचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाच्या आयोजनाचेही निर्देश देण्यात आले। शालेय शिक्षण विभाग अपर सचिव रा कुलकर्णी यांच्याकडून हे आदेश देण्यात आले। दरम्यान राज्य निवडणूक आयोगानं मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलाय। 11 नोव्हेंबरला मुंबई महानगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं महापालिका प्रशासनाला दिले। या आरक्षण सोडतीवर 20 नोव्हेंबरपर्यंत हरकती मागवल्या जाणार आहेत आणि 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। भाजपमध्ये प्रवेश करताच राजन पाटील यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केलाय। अजित पवारांच्या पक्षाकडून सहकार परिषदेचे अध्यक्षपद मिळालं होतं, त्यामुळे राजीनामा देत असल्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे। दरम्यान मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वायू प्रदूषण नियंत्रणासंदर्भात बुधवारी मुंबईत उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि महापालिकेच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही आढावा बैठक घेतली। मुंबई आणि उपनगरातील वायू प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये सखोल चर्चा झाली। महापालिकेने हाती घेतलेल्या प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजनांचा सविस्तर आढावा सुद्धा या बैठकीत घेण्यात आला। तर या बैठकीदरम्यान बांधकाम प्रकल्प, पायाभूत सुविधांची सुरू असलेली कामं, हवामान बदलाचा हवेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम याबाबत सुद्धा सखोल चर्चा झाली।